नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नाही का राज्यघटनेचे जे महत्त्वाचे आपण कलम घेत आहोत कंपॅरिझन करून त्याचा भाग 3 करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला ते सुद्धा हेल्पफुल ठरणार आहे. कारण की कलम खूप महत्त्वाचे आहे, कारण कलमावर जवळपास 2 ते 3 क्वेश्चन्स असतातच आणि ते आपल्याला कशा प्रकारे सुटले पाहिजे ते सुद्धा सांगितलेले आहे, PIQ सहित सांगितलेले आहे. नक्कीच ते भाग 1 भाग 2 पहा आणि आज आपण पुढचे कलम पाहू. तर लक्षात घ्या. तर यावेळेस आपल्याला नाही का जे भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक आहे, जे याबद्दल आपण कॅग असे म्हणतो, याच्यावर नाही का क्वेश्चन्स नाही राज्यसेवेला जास्त प्रश्न असतात, परंतु कंबाईंडला नाही का डायरेक्ट जास्त डीप न जाता आहे. परंतु आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे जे आपल्याला येऊ शकते त्याच्यावर प्रश्न पाहू आणि नक्कीच कसा लॉजिकने सोडवायचा किंवा काय महत्त्वाची माहिती आहे ते पाहूया आपण. तर लक्षात घ्या, जे भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक आहे त्याला आपण काय म्हणतो असतो, इंग्लिशमध्ये कॅग म्हणतो असतो, कंट्रोलर ऑडिटर जनरल. लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे आहे हे भाग 5 आणि प्रकरण 5 लक्षात ठेवायला सोपं आहे. भाग 5 प्रकरण 5 मध्ये याबद्दल तरतूद आहे आणि कलम 148 ते 151 हे पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजे, कारण की यामध्ये तुम्हाला भाग 5 प्रकरण 4 करू शकते, कारण की ही बरेचदा रिपीट आहे ना, त्यामुळे लक्षात ठेवायचं, हे तुम्ही पाठ करा. त्यानंतर बघा याच्याबद्दल काही आपण काही महत्त्वाची माहिती पाहू, जेणेकरून तुम्हाला नाही का जर कोणता क्वेश्चन नवीन बनला तरी तुम्हाला ते आलं पाहिजे. नवीन तर बनत नाही कारण की रिपीटच आहे बरेच क्वेश्चन. तर बघा यांचा जे घटनेमध्ये नाही का कालावधी जे आहे दिलेला नाही आहे घटनेत, संसदेने ठरवलं आहे 6 वर्षे ते 65 वर्षे. लक्षात ठेवा, 6 ते 65 वर्ष कालावधी यांचा दिलेला आहे, घटनेत नमूद नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा आणखी जर सांगायचं झालं यांची नियुक्ती, त्यानंतर यांना शपथ, राजीनामा, त्यानंतर यांना नाही का पदावरून दूर करते कोण, संसद करते, परंतु राष्ट्रपतीच्या आदेशानेच करत असते. पदावरून दूर हे सर्व राष्ट्रपतीच करते. फक्त पदावरून दूरसाठी कसं आहे माहीत आहे का, राष्ट्रपती कॅगला पदमुक्त करू शकतात, परंतु कसं आहे पदमुक्त करण्यासाठी नाही का संसदेमध्ये नाही का विशेष बहुमताने ते ठराव पारित करावे लागते. आणि ते कारण असते शाबित झालेले गैरवर्तन आणि अकार्यक्षमता, हे 2 शब्द असते फक्त. इकडं कोणत्या 2 कारणावर लावला जाते असं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं, गैरवर्तन आणि अकार्यक्षमता हे आपण कॉमन आहे सर्वीकडं. फक्त महाभियोग संबंधी जे राष्ट्रपती आहे तिथं फक्त घटनेचा भंग किंवा राज्यघटनेचा भंग या एकाच कारणावर लावतात, हे लक्षात ठेवायचं. बाकी नाही का बऱ्याच आयोग जे असते किंवा जे काही महत्त्वाचे पदं असते त्याला 2च कारणं असते, गैरवर्तन आणि अकार्यक्षमता, हे लक्षात ठेवायचं. आणि जर यांना पदावरून दूर करायचं विशेष बहुमताने ठराव पारित करावं लागते, तेव्हाच काढू शकते संसद, राष्ट्रपतीच्या आदेशाने, हे लक्षात घ्या. हे बाकी सर्व गोष्टी राष्ट्रपती नियुक्ती, आवार, राजीनामा हे दिलं आहे. आणि शपथ जी आहे त्यांची लक्षात ठेवायचं, हे 3ऱ्या अनुसूचित आहे, आपण पाहिलेलं आहे ना 3री अनुसूची. यांची शपथ जी आहे ती 3ऱ्या अनुसूचित आहे, लक्षात ठेवायचं, आपण पाहिलेलं आहे. आणि यांची शपथ कोणाप्रमाणे असते तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. यांना पदमुक्त कसं केलं जाते माहीत आहे का, सर्वोच्च न्यायाधीशाप्रमाणेच. हे सुद्धा त्यांना शपथ त्यांच्याच प्रमाणे असते. त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धतसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते. त्यांचे वेतन भत्तेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते. म्हणजे इथं काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश नाही, न्यायाधीश. याच्यावर प्रश्न आलेले बरेच आलेले आहे, ते तुम्ही नाही का जर लिंक केलं, हे जर व्हिडिओ झाल्यावर तर नक्कीच तुम्हाला ते सॉल्व्ह होईल, लक्षात ठेवा. तर लक्षात घ्या, हे अखिल भारतीय संघराज्य स्वरूपाचं पद आहे, कारण की भारतात आणि देशात एकच कॅग असते ना, त्यामुळे याला आपण अखिल भारतीय संघराज्य स्वरूपाचे म्हणतो. आणि हे संघराज्य तत्वाच्या विरोधात जाणारे पद आहे, कारण की राज्यात असं काही पद नाही आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, कॅग जे असते ना हे कोणत्याही नाही का मंडळाचा सदस्य नसते, लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही मंडळाचा म्हणजे काय, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि कायदेकारी मंडळ असते ना आपलं, जसं विधानमंडळ, हे पंतप्रधान, हे जे असते ना उपराष्ट्रपती, यांचा काही भाग नसते. हे स्वतंत्र घटनात्मक स्थान आहे, लक्षात ठेवा. काही मी तोंडी सांगतो म्हणजे मोठा व्हिडिओ नाही व्हावा म्हणून. तर लक्षात ठेवायचं स्वतंत्र घटनात्मक स्थान आहे. आणि हे जे तर लक्षात घ्या, यांचा जे दर्जा आहे ना कोणा समान असते तर
पदगाम 9A नुसार आहे यांचं. 9A मध्ये दिलेला आहे यांचा क्रमांक. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश, निवडणूक आयोग, UPSC यांच्या बरोबरीन दर्जा म्हणजे UPSCचा अध्यक्ष या तिघासमान यांचा दर्जा आहे. म्हणजे 9A मध्ये आहे यांनी सर्व. हे लक्षात ठेवा. ही सर्वात महत्त्वाचे अधिकारी कॅग यांना कोणी म्हटलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, भारतीय लेखा व लेखा परीक्षण याला म्हणतो आपण. याची काय असते ती प्रमुख असते. याच्यावर प्रश्न आलेला आहे, तुम्ही PIQ जर पाहिलं लक्षात ठेवा. याचं मुख्यालय शिमला येथे आहे. भारतीय लेखा व लेखा परीक्षणाचे प्रमुख असतात. हे विधान बरोबर राहील. यांचा कार्यकाल घटनेत दिलेला नाही आहे. 6 ते 65 वर्ष आहे. ते संसदेने ठरवलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि हे संसदेला जबाबदार असते. संसदेचे एजंट म्हणून काम करत असते. हे जर एजंट शब्द आला तर आपण नाही म्हणणार, पण संसदेचे एजंट असते आणि संसदेला जबाबदार असते. आणि यांना नाही का पदावरून काढणं सोपं नसते यांना, कारण की यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्याप्रमाणे आपण काढतो त्यानुसार आहे, म्हणून ही पद्धत हार्ड आहे. आता आपण येऊ आपल्या कलमावर. तर कलम 148 काय म्हणते पहा. कलम 148 मध्ये सांगितलेलं आहे की बा कॅगची नियुक्ती कोण करणार. आताच पाहिला आपण, राष्ट्रपती करणार. लक्षात ठेवा. कॅगचा राजीनामा राष्ट्रपतीच असतात. कार्यकाल घटनेत निश्चित नाही. आताच पाहिलं 6 ते 65 वर्ष असते. शपथ कोण देती जाते, राष्ट्रपती समोर. हे सर्व आपण आताच पाहिलेलं आहे, त्यामध्ये दिलेलं आहे. फक्त लक्षात ठेवायचं कॅगची नियुक्ती पदावरून दूर, गैरवर्तन व कार्यक्षमता या काळावर म्हणजे कारणावर आणि संसद राष्ट्रपतीच्या आदेशाने संसद नाही का विशेष बहुमताने पारित करून 2/3 तेव्हाच त्यांना पदमुक्त केले जाते. पदमुक्त करण्याची पद्धत आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. त्यानंतर बघा, आणि एक लक्षात ठेवायचं कॅग हे पद राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नसते. कारण की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ज्यावेळेस काढत असतो त्यात मर्जी असणार का त्यांची, नाही. त्यानंतर बघा, यांना सुप्रीम कोर्टच्या म्हणजे सर्वोच्च न्यायाधीश वेतन भत्ती भेटते पदावरून त्यांच्यानुसार, म्हणजे त्याचप्रमाणे काढली जाते जसं सर्वोच्च न्यायाधीशाला काढली जाते. त्यानंतर यांच्यात नाही का नियुक्तीनंतर नाही का यांच्यात काही असं नुकसानकारक होईल असं बदल करता येत नाही. हे लक्षात ठेवायचं फक्त. आणि कॅगच्या कार्यालयाचा खर्च जे आहे ते भारताच्या संचित निधीवर प्रभारित असते. भारताच्या संचित निधीवर, आकस्मिक निधी नाही, भारताच्या संचित निधीवर प्रभारित असते कॅग. आणि कॅगचा जे प्रशासकीय कार्यालय असते त्याचा नाही का यांच्यावर असते, लक्षात ठेवा. आणि कॅग कार्यालयात नाही का व्यक्तीच्या सेवा शर्ती व कॅगचे अधिकार जे असते ते कॅगचा विचार घेऊन राष्ट्रपती नाही का तयार करत असते, लक्षात ठेवा. हे क्रॉस केलं होता, प्रश्न पाहिजा, हे तुम्हाला समजेल. कॅगच्या कार्यालयात सेवा सेवेत असलेल्या व्यक्ती सेवा शर्ती कॅगचा अधिकार कोण ठरवत असते तर लक्षात ठेवा कॅगचा विचार घेऊन राष्ट्रपती ठरवत असते. आयोगाने काय टाकलं होतं, कॅग नाही का ठरवते राष्ट्रपतीचा विचार घेऊन, असं उलट केलं होतं. तुम्ही प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला ते कळणार आहे. त्यानंतर बघा, कलम 149 मध्ये काय दिलेलं आहे, कर्तव्य व कॅगचे कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या यासाठी एक कायदा करण्यात आला होता, लक्षात ठेवा. कोणता कायदा आहे ते, 1971चा कायदा, लक्षात ठेवा. हे विचारत्या इथं वेगळं इथं नाही का आयोग वेगळं तारीख टाकू शकते, 76 गीत, तर लक्षात ठेवा 1971चा कायदा आहे हे. आणि यामध्ये दुरुस्ती जी झाली 2 वेळा, बऱ्याचदा झाली, पण एकूण 76, 84, 87 मध्ये झाली. परंतु 76ची जी दुरुस्ती आहे फार महत्त्वाची आपल्याला, कारण की यानं कॅगचे काम कमी करण्यात आलं, लक्षात ठेवा. काय केलं माहीत आहे का, या कॅग कर्तव्य अधिकार कायदा 1976 नुसार, याच्यावर प्रश्न आहे लक्षात ठेवा. 76 नुसार कॅग नाही का 2 प्रकारची कामं करू पाहिजे. एक आहे लेखाविषयक आणि एक लेखा परीक्षण, बरोबर आहे. लेखाविषयक व लेखा परीक्षण. परंतु या दुरुस्तीनं काय केलं, लेखाविषयक काम काढून टाकले आता कॅगची, फक्त आता रेखा परीक्षणच करते कॅग. मग हे काम कोणाकडे दिलं तर यासाठी नाही का एक वित्त सल्लागार पद निर्माण केलं, वित्त सल्लागार, ज्याला आपण CGA म्हणतो, ज्याला आपण मराठीत महालेखापाल म्हणतो. हे पद निर्माण केलं. हे वित्त मंत्रालयाअंतर्गत काम करते, लक्षात ठेवा. आणि याच्याकडे काय दिलेलं आहे आता, लेख्याची कामं. आणि लेखा परीक्षक कोणाकडे दिलं
तर ते कॅगकडे आहे, असं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला विचारू शकते कॅगची लेखी व लेखाविषयक कामे कोणत्या घटना दुरुस्तीने किंवा नाही कोणत्या कायद्यानं वेगळी करण्यात आली. 1976ची दुरुस्ती आहे. आणि तुम्हाला विचारेन इथे ते 1971 टाकणार त्यांनी, म्हणून लक्षात ठेवा कॅग आता फक्त लेखापरीक्षणाचंच काम करते, लेखीविषयक नाही. इतकं सांगायचं, बस इतकंच होतं यामध्ये महत्त्वाचं. त्यानंतर बघा त्यानंतर जे 150 आहे आपल्याला कलम, हे कशा संबंधी आहे तर ते केंद्र व राज्याची लेखी जी असते, केंद्र व राज्याची लेखी कोणत्या नमुन्यात ठेवावे याबाबत कॅग राष्ट्रपतीला सल्ला देत असते. यामध्ये केंद्र व राज्याची लेखी कोणत्या लेखी नमुना इन शब्द लक्षात ठेवायचं. केंद्र व राज्याची लेखी कोणत्या नमुन्यात ठेवे असा कॅग राष्ट्रपतींना सल्ला देते. बस इतकंच आहे, इतकं याच्यामध्ये जास्त काही डिटेल नाही जायचं. त्यानंतर बघा कलम 151 मध्ये अहवाल आहे, लक्षात ठेवायचा. अहवाल काय आहे, याच्यामध्ये 2 कलम आहे. एक नाही का राष्ट्रपतीला अहवाल देते, राष्ट्रपती केंद्रासंबंधीचा, आणि राज्यासंबंधी असेल तर राज्यपाला देते. हे 151 1 मध्ये आहे, 151 2 आहे. आयोगानं फक्त 151 विचारलेलं आहे, दोन्ही लक्षात ठेवा. राज्यासंबंधीचा जर अहवाल असेल लेखाविषयक अहवाल ते राष्ट्रपतीला देईन, राज्यपाला देईन. केंद्राविषयी असेल तर राष्ट्रपतीला देईन. इतकंच इम्पॉर्टंट आहे. काही बाकी आपल्याला सॉल्व होईल बाकीच्या गोष्टीवरून. एक लक्षात ठेव जा, कॅगच्या अहवालाचं नाही का, कॅग अहवालाचे लेखापरीक्षण कोण करत असते तर लोकलेखा समिती करत असते. लक्षात ठेव जा, लोकलेखा समिती आपण वाचतो ना, मग म्हणून लोकलेखा समितीला आपण नाही का, म्हणजे कॅगला नाही का लोकलेखा समितीचे काय म्हटलं जाते मग, मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ हे म्हणतो आपण. आणि दुसरं म्हणतो कान व डोळे. हे दोन्ही लक्षात ठेवा, कान व डोळे. इथं काही टाकू शकते, हृदय व डोळे, कान व नाक, असं काही बी तुम्ही लक्षात ठेवा. कारण की वेळेवर जर ऐकून चुकाचंच राहिलं तर आपण घाईगडबडीत हाय बा बरोबर म्हणून लक्षात ठेवू शकतो. कान व डोळेच म्हटलं जाते, कारण की कान आणि डोळे व्यवस्थित ठेवायला लागते, लेखापरीक्षण ऐकायला लागते आणि पाहा लागते, म्हणून असं लक्षात ठेवायचं. मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ आहे, कारण की लोकलेखा समितीला काय करत असते, मार्गदर्शन करत असते, गाईड देत असते, गायडन्स म्हणून ते असते. आणि संसदेचे एजंट म्हणून काम करत असते. हे शब्द तुम्हाला जरी वाटत असला चुकीचा, परंतु संसदेला एजंट असते आणि केवळ हे संसदेला जबाबदार असते. केवळ जर शब्द आला संसदेला जबाबदार, हे विधान बरोबर राही ना. औचित्य लेखापरीक्षण शब्द आयोग, औचित्य लेखापरीक्षण, औचित्य शब्द आहे ना, औचित्य लेखापरीक्षण जे आहे हे स्वेच्छाधीन अधिकार आहे त्यांचा, स्वेच्छाधीन. हे करू शकते, कायद्यानं बंधनकारक नाही. बाकी बंधनकारक आहे, फक्त औचित्य लेखापरीक्षण बंधनकारक नाही. याच्यावर प्रश्न आलता म्हणून घेतला मी, तुम्ही पाहते. औचित्य लेखापरीक्षण हे म्हणजे स्वेच्छाधीन आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी प्रश्न कसा आहे ते माहीत आहे का, कॅग नाही का कोणाची लेखापरीक्षण करत नाही, जसं LIC हे पाठ करायचा, PIQच आहे. LIC, त्यानंतर RBI, SBI याचं करत नाही. हे खाजगी लेखापरीक्षण करून केले जाते, खाजगी व्यावसायिक जे लेखापरीक्षण CA त्यांच्याकडून केले जाते वाटते. त्यानंतर बघा कॅग कोणाचं करते, एअर इंडिया, दामोदर व्हॅली प्रकल्प जे आहे ना हे करते. याच्यावर PIQच आहे, पाहून घ्या तुम्ही प्रश्न, तेव्हा तुम्हाला असे समजणार की भाई इम्पॉर्टंट आहे का नाही. त्यानंतर पहिले कॅग कोण आहे आपले, नरहरी राव. लक्षात ठेवा, नरहरी राव पहिले कॅग आहे, हे लक्षात. आता जे कोण आहे पाहून घे जा, इतकं इम्पॉर्टंट आहे. इंटोसाई, असुसाई हे फार म्हणजे डिटेल आहे. राज्यसेवेला तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ते समजून जाईल. बस इतकं इम्पॉर्टंट आहे कॅगबद्दल, आणि आपल्याला याच्यावर नक्कीच सॉल्व होईल. चला आता आपण याचा PIQ पाहूया. बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025ला आलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम 48 नुसार कॅग या पदाची तरतूद आहे. तर 48 आहे का, नाही आहे. यांनी फक्त 148 पाहा होतं, म्हणून फक्त यांनी एक काढला बा तिथचा, आणि सोपा होता कारण की 48 मध्ये असणार का, नाही आहे, मग अचुकीचं आहे. दुसरं बघा, कॅग जे आहे राष्ट्रपतीकडे सादर केलेला अहवाल राज्यघटनेतील कलम 151 नुसार संसदेच्या दोन्ही सभागृह पाठवावा लागतो. अहवाल संबंधी माहिती आपल्याला 151 मध्ये आहे, हे विधान बरोबर राहील.
लक्षात घ्या, याचं अ चूक आहे, ब बरोबर आहे फक्त. त्यानंतर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आलेल्या भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात कॅग पदावीची तरतूद दिलेली आहे? तर 148 मध्ये आहे. सोपे कॅटेगरी आहे, असेच क्वेश्चन येणार आपल्याला. तुम्ही PIQ जरी व्यवस्थित केले आणि जी माहिती मी सांगितली आहे नवीन मुलासाठी खास करून, तर ते तुम्ही पडताळून पाहायची 21,000ला लिंक करून, तेव्हाच तुम्हाला ते येईल. कॅग नियंत्रक व मालक यांना पदावरून कसे काढून टाकले जाते? तर यांना पदावरून दूर केले जाते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रकरण केले जाते त्या, म्हणून याचं उत्तर 1 राहील. आणि यांचे वेतन भत्तेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते, हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा आहे PIQ रिपीट. त्यानंतर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 आलेला आहे. कॅगचे वेतन भत्ते राष्ट्रपती ठरवतात, हे विधान चूक राहील. कारण की कॅग संसदेला जबाबदार असते, सर्व काही संसदच करत असते यांच्याबद्दल. फक्त नियुक्ती, वेतन भत्ते, नियुक्ती, शपथ, राजीनामा हे राष्ट्रपतीकडे दिला जाते, पण वेतन भत्ते ठरवते संसद. कारण की यांचं जे वेतन भत्ते आहे संचित निधीवर प्रभारित असते ना, म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर दुसराच बघा, महालेखा परीक्षक हे लेखा आणि लेखा परीक्षांची दोन्ही कार्य पार पाडतात, हे विधान चूक आहे. कारण की 1976च्या जी कर्तव्य अधिकार जबाबदारी कायदा आहे 76चा, त्यामध्ये लेखाविषयक कामे काढून टाकलेली आहे. ते कोणाला दिलेली आहे? CGA, ज्याला आपण कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणतो, ती म्हणजे महालेखापालाला दिलेली आहे. आणि लेखा परीक्षेचंच काम ठेवलेलं आहे आता, हे लक्षात ठेवा. म्हणून हे विधानसुद्धा चूक आहे. त्यानंतर बघा, महालेखा वेतन भत्ते भारताच्या आकस्मितून दिली जाते, हे विधान चूक आहे. कारण की भारताच्या संचित निधीतून झाले, ते लक्षात ठेवा. महालेखा परीक्षक राष्ट्रपती इच्छापर्यंत पदावर राहतात, हे विधान चूक आहे. कारण की हे घटनात्मक पद आहे, यांना पदावरून दूर करण्याची पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे, म्हणून कशी आहे? अवघड आहे. त्यामुळे हे विधान चूक राहील. कारण की यांना पदावरून दूर केले जाते, राष्ट्रपती संसदेनुसार करतात, लक्षात ठेवा. आणि अवघड आहे, इच्छा काहीच नाही याच्यात, म्हणून इथं काही सर्व चूक आहे, म्हणजे वरीलपैकी एकही नाही, म्हणजे चुकीचं आहे सर्व, लक्षात ठेवा. हे असे चुकीचे राहतात, आपल्याला जास्त माहिती भेटते. त्यानंतर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार कॅग भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करते? अहवाल कलम 151, लक्षात ठेवा. बाकी कलम पाहून घ्या. त्यानंतर बघा, कॅगबद्दल नाही का कोणत्या कलमात विशेष दर्जा आहे? तर कलम 148 ते 151, पर्याय नंबर 4, भाग 5, प्रकरण 5, हे लक्षात ठेवा. 6 ते 65 वर्ष कालावधी. बरेच गोष्टी रिपीट आहे. हे बघा, मी क्वेश्चन नाही घेतला, ते खाली बघा 35वा त्यानंतरचा क्वेश्चन, भारताच्या महालेखापालाने यांच्या इतकी वेतन मिळते, वेतन पदावरून दूर सर्वोच्च न्यायालयात, याचं उत्तर राहील 1. तुम्ही फक्त 21,000 बघा, कॅगबद्दल कधीच तुमचा डाऊट असणार नाही. आणि मी जास्त डिटेल नाही, बरीच जी डिटेल माहिती आहे थोडक्यात, जे आपल्या पुस्तकात नसते ते सुद्धा आयोगाने विचारली, ते फक्त तुम्ही काय करायचं? नोट डाऊन करून घ्यायचं. बस. जसं बघ, कॅगचा पदनाम जे आहे ते राज्यसभेच्या उपाध्यक्षापेक्षा सुद्धा वरचा आहे, लक्षात ठेवायचं. हे PIQ आहे, म्हणून ते जसा तसा पाठ करायचा. जास्त माहिती कोणती इम्पॉर्टंट आहे, हे आता मी जेवढी सांगितली तुम्हाला, कार्यकाळ, नियुक्ती, पदावरून दूर, संचित निधीवर खर्च आहे का, कसं काढलं जाते, हेच येते आपल्याला जास्त. म्हणजे अननोन आहे, जसं इंटोसाई, असुसाई संघटना कशा संबंधी आहेत, आपण टाकतो कॅग, मग हे तुम्हाला भेटलं इंटोसाई, असुसाई, हे राज्यसेवेला डिटेल होतं, कारण की त्यांना डिटेल्स येते, त्यामुळे ते आपण फक्त लिहून घ्यायचं, जास्त डिटेल जायचं नाही. आणि एक लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेने अशी कल्पना केली होती की बा कॅग जो आहे तो नियंत्रकाप्रमाणेच नाही का महालेखा परीक्षक सुद्धा राहील बा, म्हणजे नियंत्रक सुद्धा राहील महालेखा परीक्षक. परंतु प्रत्यक्षात कॅगनं काय केलं माहीत आहे का? महालेखा परीक्षकाची भूमिका पूर्ण केली, नियंत्रकाची नाही. म्हणून लक्षात ठेवा, नियंत्रकमध्ये न आहे नाही म्हणायचं, महालेखा परीक्षक हो, आणि हे म्हटलेलं आहे. आणि ब्रिटनमध्ये काय होती माहीत आहे का? तिथचा जे कॅग आहे ब्रिटनमधला, तिथे हे दोन्ही भूमिका पार पडते. आणि भारतात नाही का संचित निधीच खर्च करण्यासाठी सहमती घेण्याची गरज नसते, कोणाले? सरकारले. पहिले खर्च होऊन जाते त्यानंतर कॅग येते. परंतु ब्रिटनमध्ये कसं आहे माहीत आहे का? संचित निधीतून जर पैसा काढायचा असेल तर पहिलेच सहमती घ्यायला लागते तिथं, म्हणजे इथं स्ट्रॉंग केलेलं आहे कॅगला, आपल्या इथं नाही. हे दोन लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅगचे प्रश्न पाहिले. कॅगचे बरेच क्वेश्चन आहे, बरेचदा आलेले आहे, जवळपास 40-45 देऊन आहे. परंतु तुम्ही इम्पॉर्टंट घेतले कलमावरच, तुम्ही फक्त एकदा काय करायचं? लिंक करायचं. एवढ्या याच्यावर तुम्हाला नाही का नक्कीच नाही का कॅगवर जर क्वेश्चन आला तर नक्कीच सॉल्व होईल. तर आता आपण काय करू? दुसरे कलम घेऊ.
चला तर आता आपण नाही का दुसरा पार्ट पाहू, केंद्र राज्य संबंध. याच्यावर प्रश्न बरेच आहे, मेन्सला सुद्धा खूप असतात, प्रीला सुद्धा येतात यामध्ये. तर लक्षात घ्या, केंद्र राज्य संबंधाबद्दल नाही का आपल्याला 3 प्रकारचा संबंध दिला जाते, कायदेविषयक, प्रशासकीय आणि वित्तीय. तर आपल्याला कलमसहित पाठ पाहिजे, कारण की प्रश्न आहे. कायदेविषयक जे संबंध दिलेला आहे आपल्याला कलम 245 ते 255 मध्ये दिलेला आहे, हे पाठ पाहिजे ना. हे भाग 11 मध्ये येते. तर लक्षात ठेव जा, भाग 11 मध्ये कलम 245 ते 255 कायदेविषयक. त्यानंतर प्रशासकीय लक्षात ठेवा, यालाच आपण प्रशासकीयला अब्लिक म्हणून लिहा, कार्यकारी संबंध म्हटले जाते. हे तुम्ही लक्षात ठेवा, कार्यकारी संबंध. प्रशासकीय कार्यकारी संबंध एकच आहे, ते नाही तर तुम्ही कार्यकारी आलं तर तुम्हाला हे जास्तीत जास्त उल्लेख कार्यकारीच उल्लेख होते, लक्षात ठेवा. ते आहेत समोरचं कलम 256 ते 263, आणि हे सुद्धा भाग 11 मध्येच येते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वित्तीय संबंध, ज्याला आपण काय म्हणतो आर्थिक संबंध, ते कलम 268 ते 293 हे भाग 12 मध्ये आहे, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे आणि आपण PIQ सुद्धा घेऊ, तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह होईल. परंतु हे क्रमपाठ पाहिजे ना, पहिले कायदेविषयक आहे, मग कार्यकारी, मग वित्तीय. पहिले कायदा येणार ना सर्वप्रथम, मग कार्यकारी, आणि सर्वात शेवटी काय करायचं, पैसा येणार बाबा असं म्हणायचं, म्हणजे वित्तीय येणार. असं लक्षात ठेवलं की तुम्ही कधी चुकणार नाही. आणि हे दोन्हीकडे 5, याच्यात कितीचा फरक, याच्यात 10 कलम आहे, याच्यात किती आहे 7 कलम आहे, याच्यात 25 कलम आहे. हे असं लक्षात ठेव जा, म्हणजे कधी कन्फ्युजन झालं तर तुम्हाला लक्षात राहील. 245 ते 255, 256 ते 263, 268 ते 293, 2-3 वेळा जर पाहिलं ना, आणि सिक्वेन्स असाच ठेवायचा, तुम्हाला ते प्रश्न विचारल्यावर तुम्हाला ते समजेनच. तर बघा आता काय पाहू आपण माहीत आहे का, जे सर्वात महत्त्वाचं कलम आहे 245, यामध्ये काय दिलेलं आहे 245 मध्ये, संसद व राज्य विधिमंडळांनी केलेल्या कायद्याचा विस्तार व प्रादेशिक विस्तार. म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळ जे काही कायदे केले आहे ते कुठं लागू होईल ते त्यासंबंधी आहे, हे असं पाठ करायचं. इथं काय लक्षात ठेवायचं माहीत आहे का, संसद जे आहे ना, संसद कायदा कुठं करत असते, तर भारतातील राज्यक्षेत्रात सर्व किंवा कोणत्याही भागासाठी, सर्व किंवा कोणत्याही भागासाठी, कारण की संसद आहे ना, ते कायदा करू शकते. आणि राज्य विधिमंडळ जर म्हटलं म्हणजे राज्य फक्त ते राज्याच्या भागासाठी करू शकते, म्हणजे राज्याच्या सर्व किंवा काही भागासाठी कायदा करू. याचा अंडर काय, म्हणजे यांचं राज्यासंबंधित कार्यक्षेत्र आहे. संसद भारतातील कोणत्याही भागासाठी करू शकते, भारतातला, हे लक्षात ठेवा. आणि घटनात्मक तरतुदींना अधीन राहूनच करावं लागेल हे सर्व यांना, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काही महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्ही नोट डाऊन कर जा. संसदेने नाही का राज्यक्षेत्राबाहेर जर कायदे केले, संसदेने म्हणजे राज्यक्षेत्राचं जे बाहेर आहे त्यांचं राज्याच्या बाहेर सुद्धा कायदा केला तर ते नाही का अवैध ठरत नाही, इनवेल ठरत नाही. याच्यावर प्रश्न आलेला आहे. संसद राज्यक्षेत्राबाहेर बी कायदा करू शकते आणि तो अवैध ठरत नाही, हे बरोबर आहे, हे तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर बघा म्हणजे आपण काय याच्यावरून काय म्हणू शकतो, फक्त केवळच नाही का संसदच नाही का राज्यक्षेत्राबाहेर कायदा करू शकते, राज्य करू शकते का नाही, कारण की त्यांचं मर्यादा आहे ना, त्यांना राज्यातच कायदे करावे लागते, म्हणून लक्षात ठेवायचं. आणि संसदेने जो कायदा केला आहे ते भारतीय नागरिक असला तरी किंवा त्याच्या संपत्तीला ते जगात कुठेही राहिला ना त्याला लागू पडते, पण भारतीय नागरिक असला पाहिजे ना, हे लक्षात ठेवा. इथं फक्त एवढंच म्हटलेलं आहे की कायदा कोण करू शकते, संसद करू शकते सर्व भागासाठी आणि राज्यासाठी करू शकते, इतका फरक आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे, आपण लगेच घेऊ. आणि यामध्ये घटनात्मक तरतुदींना अधीन राहून काहीतरी सांगितलेलं आहे, म्हणजे जसं की काही मर्यादा सांगितली आहे 3, हे लक्षात ठेव जा. कलम 240 नुसार नाही का, कलम 240 नुसार राष्ट्रपतीला नाही का नियम करण्याचा अधिकार, राष्ट्रपतीला नियम, एक मिनिट, याच्यात काही मर्यादा दिलेली आहे. याच्यावर प्रश्न आपल्याला येते डिटेलमध्येचा, त्यामुळे लक्षात ठेवायचं. कलम 245 मर्यादा आहे, कोणती आहे, कलम 240 नुसार राष्ट्रपती नियम तयार करते. कोणासाठी, तर 5 केंद्रशासित प्रदेश, मी नाव सांगतो फक्त, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादर व नगर हवेली, हे लक्षात ठेवा. आणि एक पुदुच्चेरी आहे, पॉंडिचेरी ज्याला म्हणतो ना पुदुच्चेरी, हे जे आहे
यासाठी करू शकते. पण पॉंडिचेरीचं कसं आहे, विधानसभा जर विसर्जित असली तिची किंवा स्थगित असली तरच करता येते, हे लक्षात ठेवायचं. हे दिलेलं आहे आपल्याला आपात, कारण की जास्त माहिती नाही याच्यावर विचारू शकते. त्यानंतर बघा आणखी काय म्हटलेलं आहे, राज्यपालाच नाही का आपल्याला राज्यपालास इथं दुसरी मर्यादा काय दिलेली आहे मग माहीत आहे का, राज्यपालास एखादा संसदीय कायदा नाही का एखाद्या अनुसूचित क्षेत्राला, म्हणजे आदिवासी क्षेत्र जे असते अनुसूचित क्षेत्र, याला लागू होणार का बा एखादा कायदा, किंवा ते बदल करून किंवा एखाद्या क्षेत्रात बदल करून किंवा कायद्यामध्ये बदल करून जर लागू करता येत असेल तर ते काय करते, राज्यपाल तसा आदेश देते. हे लक्षात ठेवा. आणि यासंबंधी नाही का आसामसाठी नाही का, आसामसाठी राज्यपाल करू शकते. तसं फक्त हे लक्षात ठेवायचा प्रश्न आहे, आसामसाठी कोण करते तर राज्यपाल, आणि बाकीचे एकूण 4 राज्य आहे ना 5व्या 6व्या अनुसूचीमध्ये तेच होय, त्यामध्ये आसाम. बाकी 3 जे आहे मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, यासाठी जर एखादा कायदा लागू करायचा असेल तर राष्ट्रपती फेरबदल करून किंवा जे आवश्यकतेनुसार करू शकते. हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला, तुम्ही 21,000ची लिंक करा, तुम्हाला कळणार आहे. एवढीच अपवाद आहे आणि इतकी माहिती सफिशियंट आहे कलम 245 मध्ये. त्यानंतर बघा कलम 246, यामध्ये काय दिलेलं आहे, संसद व राज्य विधिमंडळ केलेले कायद्याचे विषय, ज्याला आपण सूची म्हणतो ना, सूच्या, हेच येते यामध्ये. कायदे सूच्या, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, यालाच आपण काय म्हणतो, कायद्याचे विषय, याला यूज केले जाते. संसद व राज्य विधिमंडळ कायद्याचे विषय किंवा सूच्या असे शब्द यूज केले जाते. तर लक्षात ठेवा, विषय म्हटलं तर तेच होय, अधिकारी विभागणी म्हटलं तरी तेच होय, केंद्र आणि राज्यात केले जाते ना अधिकारी विभागणी. आणि 7व्या अनुसूचित असते सूची, हे लक्षात ठेवा. 7वे परिशिष्ट जे आहे ना त्यामध्ये अनुसूचित संबंधी आहे. तर तुम्हाला आता माहीत आहे, केंद्र सूचीवर कायदा कोण करणार, केंद्र, राज्यावर राज्य, आणि या समवर्ती सूचीवर कोण करणार, दोघे जणी करणार आहे. परंतु जर या दोघांमध्ये जर काही मतभेद निर्माण झाले तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरते. परंतु जर एक सिच्युएशन विचारली होती आपल्याला, जर केंद्र जर एक कंडिशन असते, ज्यावेळेस नाही का राज्याचा कायदा समवर्ती सूचीवर नाही का सर्वश्रेष्ठ ठरते, पण तत्पूर्वी काय झालं पाहिजे, राष्ट्रपतीनं त्या विधेयकाला सहमती दिली पाहिजे. ह्या आयोगाने विचारलेला, तुम्ही 21,000 पाहिजा, राष्ट्रपती सहमती जर दिली त्या कायद्याला त्यावेळी ती श्रेष्ठ ठरते. परंतु नंतर काय करू शकते, संसद त्यावर कायदा करू शकते, असं नाही आहे. परंतु आपल्याला ते आयोगाने विचारलं होतं की बा एक कोणती कंडिशन आहे की बा राज्य म्हणजे समवर्ती सूचीवर एखादा कायदा जर राज्याचा बा कधी म्हणजे श्रेष्ठ ठरणार बा, तर ज्यावेळेस त्या विधेयकाला राष्ट्रपतीची जर पूर्वसंमती पहिली मिळाली असेल तर त्यावेळेस ते कायदा श्रेष्ठ ठरते. हे लक्षात घ्या. तुम्ही 21,000 लिंक करजा. कलम 246 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, सूच्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला नाही का 247 जे कलम आहे 247, हे फक्त इतकंच पाठ करायचं, याच्यात काही डिटेल जायचं नाही. काही अतिरिक्त न्यायालय नाही का स्थापन करण्याचा संसदेचा अधिकार आहे, हे कलमसुद्धा विचारलेलं आहे. काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा संसदेचा अधिकार, हे फक्त इतकंच तुम्ही पाठ करायचं, याच्यात डिटेल नाही जायचं. डिटेल कायच्यात जायचं 245, 246 आणि 248 मध्ये. लक्षात घ्या, जे आपल्याला 248 विचारायला आहे ना त्याच्यात शेषाधिकार आहे. शेषाधिकार म्हणजे जे केंद्र सूची आणि कोणत्या सूचीत समाविष्ट नसते ते त्याबद्दल कायदा कोण करू शकते, तर संसद करू शकते, असं म्हणणं आहे त्यांचं. त्यालाच आपण शेषाधिकार म्हणत असतो. हे लक्षात ठेवा. एक्सक्लुझिव्ह पॉवर संसदेला असते याबद्दल. यावर आपल्याला नाही का प्रश्न बरेच असते. जसं आपण राज्य सूची किंवा समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या जे काही विषय असते त्याला आपण शेषाधिकार असे म्हणत असतो. आणि आपल्याला यावर प्रश्न कसे आहे सांगतो, तुम्ही फक्त लिंक करजा. मी फक्त घेतलं नाही ती 21,000 मध्ये जर तुम्ही पाहिलं त्यावेळेस तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह होईल. तर आपल्याला विचारलं होतं बा 1919चा जो कायदा आहे ना, यात जर शेषाधिकार कोणाकडे आहे असा जर प्रश्न आला, थांबा 1 मिनिट इथे लिहू.
इथं लिहा. पहा 1919चा कायदा, यात जर शेषाधिकार विचारला तर कोणाकडे आहे? तर केंद्राकडे आहे. त्यावेळेस होता. 1935चा कायदा जर विचारला, हे विचारलेला आहे बऱ्याचदा, गव्हर्नर जनरलकडे. इथं केंद्र दिलं जाते. तुम्ही PIQ पहा. त्यानंतर बघा आपल्याला हे प्रश्न एवढा विचारला जाते. आणखी काय विचारलं जाते की बा शेषाधिकार केंद्राकडे केंद्राकडे कोणत्या देशात आहे? शेषाधिकार केंद्राकडे, तर केंद्राकडे आपल्या इथं आहेच ना, भारतसोबत कॅनडा आहे. हे 2 लक्षात ठेवा. शेषाधिकार कुठं आहे? आपल्या इकडे राज्याकडे आहे का? नाही आहे. त्यानंतर राज्याकडे शेषाधिकार असंच लिहिजा तुम्ही. राज्याकडे शेषाधिकार असणारे कोण आहे? तर अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे. हे पाठ करा. हे काही PIQ सारखीच माहिती आहे. हे तुम्ही 21,000 जर पाहिलं तेव्हाच तुम्हाला कळणार की बा इफेक्टिव्ह आहे का नाही आहे. बस याच्यावर इतकाच प्रश्न सॉल्व होते. फक्त कलम लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येईल. 245 संसद कायदा करू शकते, राज्य विधिमंडळ कायदा करू शकते. विषय म्हणजे सूची. त्यानंतर बघा अतिरिक्त न्यायालय, त्यानंतर शेषाधिकार. हे तर पाहिलं आपण 248 पर्यंत. आता काय पाहू माहीत? चला तर आता आपण नाही का हे जे राज्य विषयावर कायदा करणं संसदेचा जो अधिकार आहे तो, त्यावर प्रश्न आलेले आहे आपल्याला बरेच. राज्य विषयावर म्हणजे राज्य सूचीवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार लक्षात ठेवा. आणि ते 5 अशा कंडिशन आहे की ज्यामध्ये नाही का संसद कायदा करते राज्य सूचीवर. अपवाद आहे नाही, त्यामुळे या अपवादावर प्रश्न आहे. तर लक्षात घ्या कलम 249 मध्ये नाही का राज्यसभेच्या ठरावाद्वारे, इथं लोकसभाचा कीवर्ड आहे, लोकसभा यूज करते त्यांनी म्हणून ते चुकीच राहील. राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्यास संसदेचा अधिकार. राष्ट्रीय हितासाठी करू शकते कोण? राज्यसभा ठराव, कारण की राज्यासंबंधी आहे ना, म्हणून ते करू शकते. आणि याच्यामध्ये हे जर ठराव जो मांडला आहे राज्यसभेनं तो कसा पारित झाला पाहिजे याच्यावर प्रश्न आहे. उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने, हे फार महत्त्वाचं आहे. 2/3 बहुमताने पारित करणे आवश्यक आहे. याच्यावर प्रश्न आलेले बरेच. त्यानंतर हा जो ठराव आहे हा तात्पुरत्या काळासाठी असते, परमनंट नसते, तात्पुरत्या काळासाठी. आणि हा तात्पुरता कालावधी किती असते? 1 वर्ष. आणि 1 वर्षाने असा तो किती, 1 वर्ष असतेचा, परंतु असा तो किती वेळा वाढवता येते 1 वर्षाच्या फरकानं. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस हा कायद्याचा अंमल संपुष्टात आला तर 6 महिन्यानंतर नाही का आपोआप हा कायदा संपुष्टात येते. हे लक्षात ठेवायचं. बस इतकंच इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यावर प्रश्नसुद्धा आहे. त्यानंतर बघा याच्यात कीवर्डले फार महत्त्वाचं आहे. कीवर्ड बरोबर पाहायचं. त्यानंतर बघा राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्यास संसद अधिकार. हे जे खाली लिहिलेले नाही हेच ओळ आहे तिथं, राज्यसूचीतील कायदा करण्यास अधिकार. पण राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना हे कीवर्ड राहील. तर संसद कायदा करू शकते, परंतु इथं काय टाकलेलं आयोगानं? आर्थिक आणीबाणी टाकते आयोग, किंवा राष्ट्रपती घटक राज्य आणीबाणीसुद्धा टाकू शकते. म्हणून इथं लक्षात घ्यायचं कीवर्ड कोणते आहेत. तर यामध्ये बस इतकंच लक्षात ठेवायचं की बा राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना बा संसद कायदा करू शकते कलम 250 नुसार. आणि हा जर म्हणजे हा कालावधी जो म्हणजे हे कालावधी जर संपुष्टात झाला तर 6 महिन्यानंतर नाही का आपोआप नाही का तो कायदासुद्धा संपुष्टात येते. जसं आपण वरील कलमात पाहिलं त्याच टाईपचं यामध्ये सुद्धा आहे. तर लक्षात घ्या. आपण आता इथं तुम्ही पाहिलं असं या 5 या कंडिशनमध्येच घेतलं जाते, परंतु 251 इथं नाही आहे. 251 फक्त मी सांगतो तुम्हाला, यामध्ये असामान्य परिस्थिती येत नाही. फक्त काय दिलेलं आहे सांगतो मी. कलम 251 मध्ये हे कलम 249 आणि 250 मध्ये ज्या काही तरतुदी आहे किंवा कायदे आहे ना ते त्यासंबंधी दिलेले आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की बा संसद नाही का या कलम 249 आणि 50 मध्ये कायदा करते ना संसद, परंतु राज्यसुद्धा कायदा करू शकते यासंबंधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे राज्य या कलम 249-50 मध्ये नाही का जर कायदे करत असेल बा रिलेट, तर तेव्हा त्यांना रोखता येत नाही, ते करू शकतात. परंतु या दोघांपैकी जर कोणता कायदा असा विवाद झाला केंद्र आणि राज्याच्या कायद्याबद्दल तर केंद्राचा कायदा हा वरचढ ठरेल, म्हणजे संसद कायदा जो करीन तो वरचढ ठरेल. बस इतकंच यामध्ये म्हटलेलं आहे. फक्त इतकंच लक्षात ठेवा. म्हणजे राज्य विधिमंडळाला कायदा करण्यास बंदी नाही आहे यामध्ये. हे 251 वर प्रश्न येत नाही, परंतु मी आता तिथं नाही आहे बा म्हणून सांगितलं मी. फक्त हे 5 असामान्य परिस्थिती लक्षात ठेवा.
त्यानंतर बघा 252 मध्ये 2 किंवा अधिक राज्याच्या सहमतीने राज्याची कायदा करण्यास संसदेचा अधिकार, हे संसदीय अधिकार आहे, पण तू कीवर्ड काय 2 किंवा अधिक राज्य पाहिजे. मग इथं कलम 252 मध्ये 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे, हे लक्षात ठेवा. इथं काय देईन तुम्हाला 1 किंवा एकापेक्षा अधिक, तर विधान चूक राहील. 2 म्हणजे 2, त्याच्यापेक्षा अधिकच असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे म्हणजे 2 किंवा अधिक राज्य विनंती करू शकते संसदेला की बा तुम्ही आमच्या याच्यावर कायदा करा, आणि हा जो कायदा आहे ज्या राज्याने विनंती केली त्यालाच लागू असेल. परंतु जर नवीन राज्याला जर हे लागू करायचं असेल ते सुद्धा लागू करू शकते स्वीकारून. आणि यामध्ये बदल कोण करते मग या कायद्यात, जे 2 किंवा अधिक राज्यात सहमतीने जर संसदेने कायदा केला त्यात बदल दुरुस्ती संसदच करू शकते, इतकंच यामध्ये म्हटलेलं आहे. बस इतकं सफिशियंट आहे. त्यानंतर बघा कलम 253, यावर प्रश्न आहे, जास्त माहिती नाही. बघा कलम 253 मध्ये आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी, हे लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार हे आहे. हे आंतरराष्ट्रीय करारासंबंधी आहे, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या भाग पूर्ण करायचा असेल संसदेला तर संसद नाही का राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर, संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी कोणत्याही राज्याची सहमतीची गरज नाही आहे, म्हणजे राज्याची सहमतीची गरज नाही आहे. याच्यावरच प्रश्न आहे, सहमतीची गरज आहे किंवा नाही. राज्याची सहमतीची गरज नाही आहे. आंतरराष्ट्रीय कराराचा जर आपल्याला अंमल करायचा असेल तर राज्यासाठी सहमती घेण्याची गरज नाही राज्याची, एवढंच म्हटलेलं आहे. जवळपास UPSCला आलेला आहे, कंबाईंडला 2017ला आलता प्रश्न, हे पाहू आपण घेतला असेल तर पाऊस. हे इतकं यामध्ये सफिशियंट आहे. बस एकच माहिती आहे इतकी, एक तर राज्यात सहमती आणि संसद आंतरराष्ट्रीय कायदा करू शकते कोणत्याही विषयासंबंधी. कोणत्याही विषयासंबंधी जर आलं तर आपण डाऊट घेऊ शकतो ना, म्हणून लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा आपल्याला विचारलेलं आहे कलम 356 यामध्ये, तर राष्ट्रपती राजवटी दरम्यान संसद नाही का राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते असं या म्हटलेलं आहे. आणि यामध्ये थोडक्यात फरक आहे, लक्षात ठेवा. राज्यातील राष्ट्रपती राजवट संपल्यानंतरही संपली त्यानंतरही हा कायदा नाही का राज्यासाठी लागू असते, लक्षात ठेवा. जोपर्यंत नाही का राज्य विधिमंडळ तो कायदा रद्द करत नाही तोपर्यंत तो कायद्याचा अमल राहील. आपण मागं पाहिलं होतं 249 मध्ये की तो कायद्याचा अंमल संपला तर 6 महिन्यानंतर सुद्धा आपोआप संपते ना ते, तर तसं नव्हतं. इथं काय, जोपर्यंत राज्य रद्द करत नाही तोपर्यंत. इथं जर तुम्ही 356 नुसार जर आपण म्हटलं इथं 6 महिन्याचा उल्लेख, त्याचे विधान चूक राहील ना. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, जोपर्यंत राज्य करत नाही रद्द तोपर्यंत ते अंमलात राहील असं म्हटलेलं आहे. तर आपण हे यावरच्या आपण हे कलम पाहिलेले आहे. आता याच्यावरचे काय करू आपण नाही का PIQ पाहू, जेणेकरून बा तुम्हाला समजेन की बा इम्पॉर्टंट किती आहे. चला तर पहिला प्रश्न पाहूया आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024ला आलेला पहिलं सेंटेन्स बघा, भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूच्या दिलेल्या आहे, ते विधान बरोबर आहे. कारण की आपण पाहिलेलं आहे 7वी अनुसूची आहे आणि ते कलम किती संबंधी आहे 246 संसद व राज्य विधिमंडळ केलेले कायद्याचे विषय यासंबंधी ही सूची आहे. कलम 246 सुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, पुढे दाखवतो मी. त्यानंतर बघा दुसरं सेंटेन्स बघा, कलम 249 नुसार कायदा करण्याचा शेषाधिकार केंद्राकडे आहे म्हणते. आता हे विधान चूक आहे, कारण की इथं काय पाहावं होतं, कलम 248 नुसार शेषाधिकार कोणाकडे आहे, संसदेकडे आहे. तर आपण तिथं पाहिलेलं आहे शेषाधिकार कोणाकडे असते. तर आपल्या इथं शेषाधिकार जे आहे 1919 नुसार केंद्राकडे होता, 35 नुसार गव्हर्नर जनरल, आणि ते कॅनडा आणि भारताकडे केंद्राकडे आहे शेषाधिकार, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकामध्ये राज्याकडे, हे आपण पाहिलेलं आहे. ते तुम्ही पहा, इथं 249 पाहिलेलं आहे आपण. असामान्य परिस्थिती ते त्यावर आहे, राष्ट्रीय हितासाठी राज्यसभा ठराव कायदा करू शकते. म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा माहीत पाहिजे. म्हणजे तुमचं ब चुकीचं आहे, ब येणार नाही. आता क बघा, 7व्या अनुसूचीतील तिन्ही सूचीमध्ये सर्वात जास्त बदल 7व्या आणि 42व्या घटनादुरुस्ती करण्यात आला. आता तुम्ही मला सांगा, आपण 42वी घटनादुरुस्ती मिनी राज्य घटना म्हणतो ना, सर्वात जास्त बदल झाला त्यानंच झाला. 7व्या घटनादुरुस्ती वाचत नाही का आपण, 7वी घटनादुरुस्ती 1956, बऱ्याच गोष्टी झाल्या 7व्या. ते राज्याचं अबकड वर्गीकरण बंद केलं, 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपालाची तरतुदी, 2 किंवा अधिकसाठी उच्च न्यायालयाची स्थापना, सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद आहे. अशा बऱ्याच गोष्टी 7व्या घटनादुरुस्तीने झालेल्या आहे, हे आपण पाहत असतो. मग इथं डाऊट घ्यायचा नाही आपण वेळेवर. जर आपल्याला माहीत नाही आहे तर डाऊट
घ्यायचा नाही. डाऊट कशावर घ्यायचा, जे ऑलरेडी PIQ आहे किंवा जे काही सोप्या गोष्टी आहेत त्याच्यावर डाऊट घ्यायचा. म्हणजे हे बाई इथं चुकीचं आहे का नाही. तर इथं आपण अननोन आहे ना, समजा जर 7व्या घटना दुरुस्तीवर डाऊट घ्यायचाच नाही. नाही माहीत असलं तरी, म्हणून इथं विधान लक्षात ठेवायचं क बरोबर आहे. इथं तुम्हाला कलम माहीत आहे बाकीचे, ते तुम्ही इथं ॲनालिसिस करा. बाकी काय, भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते, ते विधान बरोबर आहे. कारण कलम 245 मध्ये तेच म्हटलेलं आहे ना, संसद व राज्य विधान केलेल्या कायद्याचा विस्तार संसद सर्व भागासाठी करू शकते आणि राज्य राज्याच्या क्षेत्रासाठी करू शकते. हेच सेंटेन्स उचललं आयोगानं. तर लक्षात घ्या. बाकीची माहिती मी सांगितलेली आहे ती पाहून घे जा. त्यानंतर बघा, त्यानंतर संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे. बघा 247 जसं तसं पाठ करायचं, विधान बरोबर आहे. त्यानंतर काही अवशिष्ट अधिकार आहे. आत्ता झालता ना शेष अधिकार, आपल्याला आत्ता पाहिला पहिला प्रश्न, त्यामध्ये 249 नुसार होतं. तिथं चुकलं, इथं बरोबर दिलं त्यांनी. शेषाधिकार हा 248 मध्ये आहे, ज्यालाच आपण अवशिष्ट अधिकार म्हणतो. हा कन्फ्युजन होऊ नका. शेषाधिकाराच आपण काय म्हणतो, अवशिष्ट अधिकार. हे तुम्ही नोट डाऊन कर जा. नवीन मुलांना जर माहीत नसलं तर अवशिष्ट अधिकार काय आहे तर तुम्ही ते लिहून घ्या. त्यानंतर बघा, मग हे बरोबर तर आहे, बाकीचं मग काय चुकीचं आहे. 246. आता 246 मध्ये बघा काय दिलेलं आहे, संसद व राज्य विधिमंडळांनी केलेल्या कायद्याचे विषय, जी सूची संबंधी आहे ना, केंद्र सूची राज्य सूची, ते यामध्ये येते. म्हणून हे चुकीचं असणार हे आपण सांगू शकतो. परंतु संसदेला कर लावण्याचा अधिकार आहे हे कोणत्या कलमात आहे ते आपण वाचत असतो. आपण घेऊ, ते घेतलेलं आहे आपण कर या टॉपिकमध्ये. आज जे घेतला ना व्हिडिओ त्यामध्ये, तर कलम 265 नुसार. त्यानंतर आपल्याला जे कलम 265 आहे ते का चुकीचा सांगतो. कलम 265 मध्ये काय म्हटलेलं आहे, संसद नाही का कोणत्याही कराची आकारणी व वसुली कायदा केल्याशिवाय करणार नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं कायदा केल्याशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही किंवा वसुली केल्या जाणार नाही, लावला जाणार नाही याबद्दल म्हटलेलं आहे. म्हणून विधान चूक आहे. याच्यावर बरेच प्रश्न आहे 265 वर. आज आपण टॅक्स कर टॉपिक टाकलेला आहे इकॉनॉमिक्सचा, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न मी घेतलेला आहे. 2 वेळा रिपीट क्वेश्चन आहे हा, मी एकच क्वेश्चन टाकला तिथं, तुम्ही पाहून घे जाते जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर. आणि बाकी 246 45 वाचत असतो, म्हणजे आपण मार्क फिक्स भेटते. आणि हे लगेच सॉल्व झाला पाहिजे, असं पाठ पाहिजे आपल्याला, त्यामुळे आपण जाऊ शकतो लगेच. इतर मुलं कन्फ्युजन होऊ शकते यामध्ये, जर नवीन राहिले ना कन्फ्युजन होऊ शकते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तेवढं तरी तुम्ही केलं तर सफिशियंट आहे. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला कलम 247 नुसार. कलम 247 नुसार बघा, आता मी तुम्हाला जे प्रश्न घेतला मेनचाच प्रश्न आहे कंबाईंडचा, ASO मेन 2023 ला सुद्धा आलेला आहे. बघा 247 आहे, याचं उत्तर काय, काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा संसदीय अधिकार आहे. रिपीट. त्यानंतर बघा 248 मध्ये काय दिलेलं आहे, शेष अधिकार आला का, हे बिन रिपीट. तर इथं काय दिलेलं आहे, काय इथं आपल्याला इन ऑप्शन त्याचं 2 कायद्याविषयक उर्वरित अधिकार. बघा उर्वरित अधिकार म्हणजे शेष अधिकार, त्यालाच अवशिष्ट अधिकार लिहून घेता. उर्वरित अधिकार, शेष अधिकार, अवशिष्ट अधिकार एकच शब्द आहे. त्यानंतर आहे कलम 249, तेच राज्य सूचीवर नाही का राज्यसभेच्या ठरावाद्वारे कायदा करू शकते. बघा राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्यसूचीविषयी कायदे करण्याचा अधिकार, म्हणजे याचं उत्तर राहील 4. आणि 250 बघा, 250 म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आहे. मग आणीबाणी घोषणा लागू असल्यास राज्य कायदा करण्याचा अधिकार. इथं आणीबाणी टाकलं ना त्यांनी, तिथं राष्ट्रीय आणीबाणी लक्षात ठेवायचा. त्यानुसार हे पर्याय बरोबर. याचं उत्तर काय राहील 6 नंबरचं 3 नंबर लक्षात ठेवा आणि तुम्ही करा. PIQ आहे, बऱ्याचदा रिपीट आहे, मी 2 क्वेश्चनच घेतले, खूप रिपीट क्वेश्चन आहे. परंतु आपल्याला कीवर्ड लक्षात ठेवायचे. कसे कीवर्ड बघा, तुम्हाला विचारलं 245 तर संसद कायदा करू शकते. त्यानंतर 246 सूची कायद्याचे विषय, 200 अतिरिक्त न्यायालय, 48 शेष अधिकार उर्वरित अधिकार तुम्ही पहा. 49 मध्ये राज्यसभेचा ठराव, राष्ट्रीय हित आणि राज्यसभा ठराव, आणीबाणी 2 किंवा अधिक, आंतरराष्ट्रीय करार आणि राष्ट्रपती राजवट. हे असं कीवर्ड लक्षात ठेवायचे तुम्ही, म्हणजे तुम्ही लगेच जाऊ शकता पर्यायाकडे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र राज्य संबंधावरच आलेला आहे आपल्याला. मुख्य परीक्षा 2019 म्हणजे RFO आलेला आहे. कलम 248 पाहून घ्या. कलम 249, 250 आणि 252 आत्ताच पाहाला आपण.
248 म्हटलं तर काय येईल, वैधानिक शेषाधिकार, शेषाधिकाराला कीवर्ड. 249 राष्ट्रहित. त्यानंतर 250 तुम्हाला माहीत आहे 250 राष्ट्रीय आणीबाणी इन शब्द. आणि 252 बघा 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीने. हे पाठ करा आणि लगेच जायचं. 2 किंवा अधिक आलं ना पहिले जे सोपं आहे ना तिकडं ते पाहून पर्यायाकडे जायचा. म्हणजे बरेच क्वेश्चन रिपीट आहे, तुम्ही पाहून घ्या. बघा एसओ मुख्य परीक्षा 2019ला हे बऱ्या क्वेश्चन होता. बघा इथं चुकू शकते जर नवीन मुलं असेल ना, जास्त रिव्हिजन नसेल किंवा माहीत नसेल तर. बघा संसद राज्यसूची विषयावर कायदा करू शकते जेव्हा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली असेल. तर आपण काय पाहिलं कलम 250 मध्ये, तर राष्ट्रीय आणीबाणी आहे का नाही, म्हणून हे चुकीचं आहे. इथं पाहिजे नंतर राष्ट्रीय आणीबाणी कीवर्ड, म्हणून म्हटलं मी कीवर्ड महत्त्वाचे आहे पहा. त्यानंतर बघा 1 किंवा अधिक राज्याने दिलेलं आहे. इथं काय पाहिजे 2 किंवा अधिक राज्यांनी. हे तुम्ही पहा, हे सुद्धा चुकीचं आहे. बाकी बरोबर आहे बाकीचं. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असणाऱ्या विषय राज्यसभेने असा ठराव साध्या बहुमताने. इथं राज्यसभा बरोबर आहे, राष्ट्रीयदृष्ट्या बरोबर आहे, फक्त इथं साधे बहुमत नाही पाहिजे, तर 2/3 बहुमताने पाहिजे. आणि इथं तेच म्हटलं मी, इथं विशेष बहुमत आहे 2/3, त्यामुळे ते विधान चूक आहे. म्हणजे इथं कीवर्डले फार महत्त्वाचं आहे. जर आपण कीवर्ड जर व्यवस्थित नाही पाहिले तर हे प्रश्न चुकू शकते. याचं उत्तर काय राहील, वरीलपैकी एकही नाही, कारण की सर्व चुकीचे आहे म्हणून. त्यानंतर बघा पुन्हा रिपीट आहे बघा. जर संसदेला राज्यसूचीतील विषयावर केंद्राचा कायदा करायचा असेल तर किती राज्यांनी तशी विनंती संसदेला केली पाहिजे. ते कलम 252 नुसार 2 किंवा अधिक राज्याचं आलं का, किमान 1 राज्य, अर्ध्यापेक्षा जास्त राज्य, 2 किंवा 3 राज्य आहे, 2 किंवा अधिक राज्यच पाहिजे ना, लक्षात ठेवा. कलम 252 वर आहे. त्यानंतर बघा कलम 253 वर आहे. आंतरराष्ट्रीय कराराचा भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात काही भागात कायदे करू शकते. यासाठी राज्याची सहमती असते का नाही, तर आपण पाहिलेलं आहे की राज्याची सहमती घेण्याची गरज नसते, म्हणून याचं उत्तर राहील 4 नंबरचा. हे यामध्ये जास्त माहिती नाही. कलम 253 लक्षात ठेवा, राज्याची सहमती नसते. त्यानंतर PSI मेन 2017 आलेला आहे प्रश्न बघा, जे आपल्याला नाही का कलमावर आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या 11व्या भागात आहे, बरोबर आहे. अनुच्छेद 245 ते 255 मध्ये सांगितलेलं आहे. बघा दिलेलं आहे ना, 245 ते 255 भाग 11 कायदेविषयक, बरोबर आहे. त्यानंतर बघा केंद्र आणि राज्य यामधील आर्थिक संबंध जे आहे राज्यघटनेच्या आर्थिक संबंध जे आहे ते राज्यघटनेच्या 11व्या भागातील 256 ते 263 मध्ये दिलेले आहे. आणि बाकी प्रशासकीय संबंध जे आहे ते 268 ते 293. यांनी काय केलं माहीत आहे का, सेकंड सेंटेन्स जे आर्थिक संबंध आहे तिथं पाहिजे होतं प्रशासकीय संबंध, आणि जिथं खाली जे तिसरं सेंटेन्स आहे तिथं पाहिजे होतं आर्थिक संबंध. हेच यांनी फक्त केलं आहे. बाकी बरोबर आहे. भाग 11, भाग 11, भाग 12 हे तुम्हाला माहिती सांगितलं ना, यावरून ते सॉल्व होते. फक्त कीवर्ड महत्त्वाचा आहे म्हणून सांगितलं. प्रशासकीय आहे का कार्यकारी आहे, लक्षात ठेवा. प्रशासकीयचं आपण कार्यकारी म्हणतो, म्हणून याचं उत्तर काय राहील माहीत आहे का, फक्त अ बरोबर. कारण की ते एकमेकाचा कीवर्ड चेंज केल्यामुळे ते चुकीचं आहे. आता तुम्ही ते ॲनालिसिस बरोबर करा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 आलेला आहे. केंद्र आणि राज्यामध्ये मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे, मुख्यतः म्हणत आहे. आणि केंद्र राज्याचा संबंधाचा जे सुरुवात होते ते भाग 11 पासून होती, म्हणून उत्तर भाग 11 आहे. भाग 12 सुद्धा पर्याय आता, परंतु कायदेविषयक प्रशासकीय संबंध 11 मध्ये सुरुवात होते, नंतर 12 येते ना, आणि त्यांनी मुख्यतः यूज केलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर राहील भाग 11. बऱ्याचदा रिपीट आहे, तुम्ही पाहून घ्या ते. त्यानंतर बघा जे आपण शेषाधिकारबद्दल म्हटलं होतं ना, ते मेन्सला आलेलं आहे राज्यसेवा 16ला. बघा भारतात शेषाधिकार केंद्राकडे दिले आहे, विधान बरोबर आहे. भारतात आणि कॅनडामध्ये शेषाधिकार कुठं आहे, केंद्राकडे. आणि जे कॅनडा दिले 4थं ऑप्शन ते चूक राहील, तिथं केंद्र पाहिजे. त्यानंतर बघा अमेरिकेत जे आहे शेषाधिकार ते राज्याकडे आहे, बरोबर आहे. आणि ऑस्ट्रेलियात जे आहे तिथं राज्य पाहिजे, म्हणजे एकमेकाला क्रॉस केलं, म्हणजे उत्तर काय राहील अ बरोबर आहे. त्यानंतर अमेरिका बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर राहील अ ब. बाकी ते एकमेकाला काय केलं त्यांनी, कड सेंटेन्स जे आहे केंद्राच्या जागी राज्य पाहतं आणि कॅनडाचं केंद्र पाहतं, म्हणून याचं उत्तर राहील फक्त अ ब बरोबर. हां लक्षात घ्या, अ ब बरोबर आहे. हां फक्त आत्ताच घेतलं होतं ना. आणि 1935च्या कायद्यात गव्हर्नर जनरलकडे, याच्यावर इतिहासमध्ये प्रश्न आहे. कायदा आहे ना 1935चा, त्यामध्ये आपण नाही का 1919
1935चा कायदा घेऊ आपण. थोडा थांबा, आपण कंपॅरिझन करून घेऊ, PIQ सहित घेऊ. त्या कायद्यावरचे प्रश्न तुलनात्मकरित्या कसं सोप्या रीतीने लक्षात ठेवता येते ते पाहू आपण. त्यानंतर बघा, जर तुम्हाला नक्कीच कायद्यावर जर पाहिजे असेल व्हिडिओ तुम्हाला सांगा कमेंटमध्ये. मी 4-5 दिवसात बनवायचा प्रयत्न करीन, पण तुम्हाला आवश्यक असेल तरच कमेंट करा, नसेल तर नका करू. केंद्र आणि घटक राज्याच्या संबंधात बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटने कोणत्या भागात आहे? भाग 11 आत्ताच पाहिला आपण. हे बऱ्याचदा रिपीट आहे, याचे जवळपास 7-8 क्वेश्चन आहे भागवर. मी काही घेतले नाही, ते 2च घेतले. त्यानंतर बघा, राज्य क्षेत्राबाहेर पहा कीवर्ड, संसदेने केलेला कोणताही कायदा राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचे मानले जाणार नाही. हे कलम 245 संबंधी आहे. हे विधान बरोबर आहे, कारण की संसद राज्य क्षेत्राबाहेर सुद्धा कायदा करू शकते आणि ते अवैध ठरत नाही, इनव्हॅलिड ठरत नाही. आपण घेतलेलं आहे, विधान बरोबर आहे. संसदेने एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्या भागाकरिता कोणत्याही बाबीसंबंधी मग अशी बाब राज्यसूचीत नमूद केलेली बाब असली तरी कायदे करण्याचा अधिकार, हे सुद्धा बरोबर आहे. तिथं आपण सांगितलेलं आहे, संसद राज्यसूचीतील कोणत्याही बाबीवर कायदा करू शकते, हे लक्षात घ्या. म्हणून हे विधान सुद्धा बरोबर आहे. उत्तर आहे, दोन्ही विधान बरोबर आहे. तुम्ही काळजीपूर्वक वाचा हे कीवर्ड, तुम्हाला ते कळणार आहे. मी मग एक्सप्लेनेशनमध्ये सुद्धा हे सांगितलं होतं. हे पुन्हा रिपीटिंग आणि नसलेले आहे तिथं कीवर्ड लक्षात ठेवायचं, थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतात. नाही तर अशा पद्धतीने नाही का आपण याच्यावर बरेच प्रश्न आहे या 8-10 कलमावर. तुम्ही ते फक्त 21,000 लिंक करा. मी पुन्हा घेतलं नाही, आणि तुम्ही जर केलं ना तेच क्वेश्चन पुन्हा आहे तर तुम्हाला तिथंच रिव्हिजन होईल, पुन्हा काही करायची गरज नाही आहे. हे आपण केंद्र राज्य संबंधचे पाहिलेले आहे. आपण कॅग आणि केंद्र राज्य संबंध पाहिलेला आहे. आता आपण पाहू या पुढील कलम. चला तर आता आपण पुढील कलम पाहूया. आपल्याला नाही का घटक राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यावरील बंधने असं दिलेलं आहे. म्हणजे घटक राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यावर जे बंधन आहे राज्यावरील ते 2 प्रकारचे असतं. ते कोणते 2? कलम 256 आणि 257 हे 2 बंधने आहेत त्यावर. आणि आपण म्हणत नसतो का की बा केंद्र शासन राज्याला योग्य निर्देश देऊ शकतात, ते कलम 256 नुसार दिले जाते. लक्षात ठेवजा, याच्यावर प्रश्न आला केंद्र राज्याला जे निर्देश देते ते कोणत्या कलमात आहेत? कलम 256. परंतु त्याचे काय 2 बंधने कोणते बघा. कलम 256 मध्ये म्हटलेलं आहे, घटक राज्य आपली कार्यकारी सत्ता संसदेच्या कायद्याशी सुसंगतपणे वापरेल. म्हणजे राज्य आपली कार्यकारी सत्ता वापरताना नाही का संसदेच्या कायद्याशी नाही का बरोबरीने वापरेल किंवा त्यांच्याशी मिळीन तशी त्याप्रमाणे वापरेल. हे जशाक तसं पाठ करायचं, संसदेच्या कायद्याशी सुसंगतपणे वापरेल. स वरून 6 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 257 मध्ये काय म्हटलेलं आहे, राज्य आपली कार्यकारी सत्ता केंद्राच्या कार्यकारी सत्तेच्या आड येणार नाही, म्हणजे त्यांना अडथळा ठरणार नाही अशा रीतीने वापरेल. म्हणजे पहिल्या याच्या संसदीय कायद्याच्या सुसंगतपणे वापरेल आणि इथं आड येणार नाही बा केंद्राच्या, असं म्हटलेलं आहे. हे कीवर्ड लक्षात ठेवा, याच्यावरून प्रश्न तुमचा ते सॉल्व्ह होऊ शकतील. त्यानंतर नाही का जी ती 2 बंधने आहे ना, हीच 2 बंधने जे 256 मध्ये ही जी 2 बंधने आहे या 2 बाबतीतच केंद्राला नाही का राज्याला योग्य निर्देश देऊ शकतात. हे आपण पाहिलं ते 256 नुसार. हे बंधनेवर बी सुद्धा प्रश्न आहे आणि कलम 256 वर बी प्रश्न आहे. आणि या निर्देशाचे जर पालन नाही केलं राज्यानं तर मग राष्ट्रपती काय करत असते माहीत आहे का, 365 अंतर्गत निष्कर्ष काढते की राज्याचे शासन नाही का घटनात्मक तरतुदीने चालवणे शक्य नाही आहे. कोण काढते निष्कर्ष? राष्ट्रपती. कलम 365 नुसार. जे आपण म्हणत असतो ना 356 जे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते ना राज्यात, तेच होई. याला आपण 365 नाव दिलं आणि राज्यात लावतो त्याला 356. फक्त एवढाच फरक आहे, राज्याचे शासन ज्यावेळेस घटनात्मक तरतूद चालवत नाही असं निष्कर्ष जर वाटलं राष्ट्रपतीले त्यावेळेस, आणि ते 2 कारण आहे हे 256 आणि 257. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला विचारल्यात 258 वर सुद्धा प्रश्न आहे कलमावर. लक्षात घ्या, राष्ट्रपती नाही का यामध्ये राष्ट्रपती राज्याच्या सहमतीने, कीवर्ड महत्त्वाचा आहे, राष्ट्रपती राज्याच्या सहमतीने संघाचे कोणतेही कार्यकारी अधिकार सशर्त किंवा बिनशर्त म्हणजे अटी किंवा अटीशिवाय त्या सरकारकडे सोपवू शकते. कोणते अधिकार? कार्यकारी अधिकार, कायदेकारी नाही.
कार्यकारी अधिकाराबद्दलच बोलत आहे सर्व मी. राष्ट्रपती राज्याच्या सहमतीने संघाचे कोणतेही कार्यकारी अधिकार सशर्त किंवा बिनशर्त सरकारकडे सोपवू शकते. राज्याच्या सहमतीने, सहमतीशिवाय आलं तर चूक राहील. कार्यकारीच्या जागी कायदेकारी आलं तर चूक राहील ना, हे लक्षात ठेवा. हे कलम 258 मध्ये म्हटलेलं आहे, 1 मध्ये 258 उपकलम 1 मध्ये. आणि 258 ए मध्ये काय म्हटलेलं आहे, फक्त या राष्ट्रपतीच्या जागी राज्यपाल आलं, राज्य सरकारच्या जागी भारत सरकार आलं, यांच्या सहमतीने कोणते कार्यकारी अधिकार सशर्त बिना सरकार सोपवू शकते. फक्त कीवर्ड बघा, हे दोनच चेंज आहे. राज्यपाल, भारत सरकार, राष्ट्रपती राज्याच्या सहमतीने. इथं तुम्हाला प्रश्न बरेच आलेले आहेत, ती तुम्हाला मी दाखवतो, बस इतकंच लक्षात ठेवा. आणि एक कलम आहे आपल्याला जे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारलं जाते आणि पॉलिटीमध्ये सुद्धा, कलम 265. कलम 265 म्हणजे काय, संसदेला नाही का कर लावण्याचा अधिकार दिलेला आहे. तर संसद काय करत असते, कोणताही कर लावत असताना किंवा कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली करत असताना पहिले कायदा करणं आवश्यक असते त्यांना. कायद्याशिवाय कोणत्याही कराची आकारणी सरकारला करता येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे संसदेला कायदा केल्याशिवाय कोणत्याही कराची आकारणी आणि वसुली केली जाणार नाही, हे म्हटलेलं आहे. म्हणजे शॉर्टमध्ये संसदेला कर लावण्याचा अधिकार कोणतं कलम देते, तर कलम 265. आणि एक लक्षात घ्या, पॉलिटीमध्ये विचारलं जाते संसद कर कमी करू शकते. संसद कर काय करू शकते, कमी, रद्द करू शकते, बरोबर आहे, बदल करू शकते. फक्त एक गोष्ट नाही करू शकत, वाढ नाही करू शकत. याच्यावर प्रश्न 2 वेळा आलेला आहे, मी घेतला नाही यामध्ये, परंतु जर मला दिसलं तर मी टाकतो, तर तुम्ही पाहून घेत आहे. संसद कर कमी करू शकते, बदल करू शकते करामध्ये, किंवा रद्द करू शकते. फक्त एकच गोष्ट नाही करू शकत, वाढू शकत नाही, हे विचारलं आहे. मी लावतो ते प्रश्न, तुम्ही पाहून घ्या स्क्रीनवर. तर यावर आता आपण काय करू, PIQ पाहू, जेणेकरून बा जे आपण माहिती सांगितली ती योग्य पद्धतीने बा जुळत आहे किंवा नाही. चला तर पहिला प्रश्न बघा, गट क मुख्य परीक्षा 23 ला लिहिला आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देतात, असं विचारलं आहे. म्हणजे केंद्र सरकार राज्यांना कोणत्या अनुच्छेद निर्देश देतात ते आपण पाहिलं होतं ना. कलम 256, कलम 256 नुसार काय करत असतो बघा, की 2 बाबतीत केंद्र राज्याला निर्देश देऊ शकतात. कलम 256 आणि 256 मध्ये आणि 257 मध्ये हे 2 बंधनी आहे, हे लक्षात ठेवजा. तर याचं उत्तर राहील 256. 370 तर तुम्हाला माहीत आहे जम्मू काश्मीर संबंधी आहे, 356 राष्ट्रपती राजवट, आणि 263 आहे आंतरराज्यीय परिषद. म्हणजे 256 आपल्याला इतर पर्याय एलिमिनेशनसुद्धा सोपाच होता हा प्रश्न, पण आता लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर घ्या लक्षात, नेक्स्ट क्वेश्चन बघा, की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 258 नुसार कोणती तरतूद करण्यात आली आहे. आता आपल्याला विचारला 258 नुसार, बघा हे 258 नुसार, तर अखिल भारतीय सेवाची निर्मिती करणे हे जे आहे हे 312 मध्ये आहे. आपण नंतर घेऊ ते, हे अखिल भारतीय सेवा काय असते, ऑल इंडिया सर्व्हिस. विशिष्ट प्रश्नावर आंतरराज्य परिषद, आता पर्यायामध्ये पालन 263 ते 263 मध्ये आहे. संसदेने राज्यसूचीवर विषयावर कायदा करणे. आता आपण त्या 5 असामान्य परिस्थिती पाहिलं ना ते, परंतु याच्यावर काय असं दिलेलं नाही ना की कोणत्या कलमात म्हणजे राष्ट्रहितासंबंधी आहे की काय, तर आपण ते पाहू शकतो. परंतु 4थं सेंटेन्स बघा, राष्ट्रपतीद्वारे राज्य सरकारच्या सहमतीने केंद्र शासनाचे कार्य राज्य सरकार सोपवणे. म्हणजे राष्ट्रपती काय करते, राज्य सरकारच्या सहमती, सहमती महत्त्वाची आहे, राज्य सरकारची सहमती विना आलं तर चूक त्या राज्याकडे सोपवते कार्यकारी अधिकार. हे कुठे दिलेलं आहे बघा, 258 मध्ये आहे का नाही. राष्ट्रपती राज्याच्या सहमतीने संघाचे कोणतेही कार्यकारी अधिकार सशक्त किंवा बिनसशर्त राज्य सरकारकडे सोपवू शकते. आणि 258 मध्ये काय म्हटलं, राज्यपाल भारत सरकार सहमती. म्हणजे इथं सहमती शब्द महत्त्वाचा आहे. कोणते अधिकार सोपवते, कार्यकारी अधिकार, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे फक्त ड. सोपा आहे, कॅटेगरीतला PIQ सुटून जाते. त्यानंतरचा बघा, आपल्याला जोड्याला विचारला होता 2014ला राज्यसेवेला, तर कलम 256 वर विचारलेला आहे बघा. घटक राज्य आपली कार्यकारी सत्ता संसदेच्या कायद्याने सुसंगतपणे वापरेल आहे का, इथं बरोबर आहे, इथं 256. त्यानंतर बघा, राज्य आपली कार्यकारी सत्ता केंद्राच्या कार्यकारी सत्तेत आड येणार नाही आहे का, आड कीवर्ड, आड येणार नाही अशा रीतीने किंवा नुकसान करून अशा रीतीने वापरेल, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा,
3 नंबर, राष्ट्रपती घटक राज्य सरकारच्या सहमतीने, जे आता आपण म्हटलं ना 258 हे सेंटेन्स आहे, अटीसह विना अट शासन पाळू शकते. म्हणजे इथं घटक राज्य सहमतीने राष्ट्रपती 258 आणि आत्ताच आपल्याला ते रिपीट मारलं होतं यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये, तर लक्षात घ्या. आणि जे आंतरराज्य परिषद म्हटलं ना 263 ते सुद्धा पर्यायामध्ये आहे की नाही, ते 263 मध्ये आहे, ते पाहून घ्या. नंतर आपण घेऊच त्यावर हे झाल्यावर. PIQ म्हणून म्हणतो PIQ वर होल्ड पाहिजे तुमची. PIQ ओरिएंटेड अभ्यासाच आपण मी सांगत असतो, नेमकं काय करायचं तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो दर व्हिडिओमधून. न्यू ॲस्पिरंटला ते कळत नाही, तर त्यावर फक्त जर तुम्ही त्या पद्धतीने काम केलं पाहिजे हर टॉपिकचं. बघा आपल्याला विचारलं होतं कलम 265 जे म्हटलं ना मी, ते कलम यूज न करता विचारलं होतं. बघा मुख्य 14, कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कोणत्याही कराची आकारणी केली जाणार नाही. म्हटलेलं आहे ना, कायद्याशिवाय कोणत्याही कराची आकारणी वसुली केली जाणार नाही. विधान बरोबर आहे. 2 नंबरचं चूक आहे. बघा कर वसुली कार्यकारी कृतीद्वारे अथवा सभागृहाने केलेल्या ठरावात लादली जाऊ शकते. कर वसुली बघा हेच होय, कर आकारणी कर वसुली आहे का नाही, हेच कायद्याशिवाय आहे ना, कार्यकारीचा उल्लेख नाही माहिती. तिथं काय होतं, कायदेकारी कृती पाहा होतं, कायदे तर कार्यकारी दिलं, कार्यकारी नाही, कायदा करावा लागेल ना. कार्यकारी कृती म्हणजे काय, राष्ट्रपती जे करीन ते का, नाही तसं नाही होणार. मग इथं कायदेकारी, ते कीवर्ड चुकला तिथचा, म्हणून कीवर्डले महत्त्व आहे. याचं उत्तर राहील अ बरोबर, ब चुकीचं. क्वेश्चन फार रिपीट आहे, आपल्याला जमलेच पाहिजे. त्यानंतर बघा ते 258 वर प्रश्न आहे. हे जे 258 आहे ना याच्यावर प्रश्न आहे. तर बघा केंद्र आणि राज्याच्या प्रशासकीय संबंध म्हणजेच काय, कार्यकारी संबंध. राष्ट्रपती कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत अशा कोणत्याही बाबीसंबंधी कार्य राज्य शासनाच्या सहमतीविना, बघा इथं काय विचारलेलं आहे, राष्ट्रपती कार्यकारी अधिकार पाठवते परंतु राज्याच्या सहमती विना म्हणताय, आपण सहमतीने म्हणतो, म्हणजे विधान चूक आहे. त्यानंतर दुसरं बघा, राज्यपाल जे कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही कार्य भारत सरकारच्या सहमतीने, इथं बरोबर आहे भारत सरकार सहमती, म्हणून 2 बरोबर आहे, अ चूक आहे. आणि कलम आहे पहिलं 258 दुसरं सेंटेन्स आहे 258A. लक्षात ठेवा, इथं सहमती महत्वाची आहे. सहमती विना, सहमतीने लक्षात ठेवजा. कधी कलम विचारते तर कधी डाटा विचारते. तर बघा याच याच्यावर प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020चा. भारतात सार्वजनिक धोरण आणि प्रशासकीय बाबीशी निगडीत केंद्र राज्य सहकार्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. या बाबतीत योग्य विधान निवडा. तर मी तुम्हाला सेंटेन्स वाचून सांगतो काय चुकीचं ते सांगतो. बघा, केंद्र व राज्य दरम्यान कार्यकारी अधिकाराबाबतीत परस्पर प्रदत्तीकरण होऊ शकते. प्रदत्तीकरणचा अर्थ काय, एकमेकाला ते कार्यकारी अधिकार सोपवू शकतात, तेच आहे. आणि बरोबर आहे ना, कार्यकारी अधिकाराबद्दलच बोलत आहो ना आपण, कार्यकारी अधिकारच देत आहो ना, म्हणून विधान बरोबर आहे. 2 नंबर बघा, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी अधिकार परस्पर प्रयोग करू शकतात. आपण स्थानिक स्वराज्य संस्थाबद्दल वाचत आहो का, नाही, फक्त केंद्र आणि राज्याबद्दलच आहे कार्यकारी अधिकार सोपवू शकतं, स्थानिक स्वराज्य नाही, म्हणून विधान चूक आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या पूर्व संमतीने राज्य सरकार स्वतःची काही कार्य केंद्र सोपवू शकतात. हे बरोबर, केंद्र सरकारच्या सहमतीने म्हणजे भारत सरकारचा राज्यपाल कार्यकारी सोपवू शकतात, हे विधान बरोबर आहे. म्हणजे याच याच्यावर प्रश्न आहे ते लक्षात घ्या. कधी कलम विचारते तर कधी डायरेक्ट माहिती विचारता येते, म्हणजे याचं उत्तर राहील ब चुकीचं आहे, फक्त अ क बरोबर. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यसेवा मुख्य 2016 आलेला. आपले संविधान केंद्र आणि राज्यामध्ये फक्त कायदेशीर अधिकाराचीच नाही तर कार्यकारी अधिकाराची विभागणी करते, हे विधान बरोबर आहे. कारण की कायदेविषयक अधिकार तर दिलेलेच आहे त्यांचे, आणि कार्यकारी अधिकार तर आपण हे 258 आणि 258 मध्ये दिलेले आहे की बा कार्यकारी अधिकार एकमेकाच्या सहमतीने ते देऊ शकतात. स्वतःचे तर आहेच, परंतु एकमेकाला सुद्धा ते सोपवू शकतात. फक्त एक लक्षात ठेवजा, केंद्र आणि राज्यामध्ये कार्यकारी अधिकार, कायदेकारी अधिकार आणि वित्तीय अधिकार याची विभागणी केलेली आहे. फक्त न्यायिक अधिकाराची विभागणी केलेली नाही. याच्यावर प्रश्न आहे, मी घेतला नाही, फक्त तुम्ही 21,000 मध्ये लिंक कर जा की म्हटलेलं आहे की बा या न्यायिक अधिकाराची सुद्धा विभागणी केली आहे. विधान चूक राहील ना, न्यायिक अधिकाराचे विभाजन नाही केलेलं आहे. न्यायिक अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, त्याचं विभाजन होणार नाही, हे लक्षात ठेव जा. मग न्यायिक अधिकारात जर विभाजन केलं तर मग न्यायालय काय करणार आहे, मग केंद्र राज्यात जर न्याय देत असेल तर, त्यामुळे तसा आहे ते लॉजिकचा सुद्धा होता. परंतु लक्षात ठेवा आता नवीन मुलांसाठी, आणि हे सेंटेन्स पहिलं बरोबर आहे. आणि दुसरं सेंटेन्स ते 258 वरच आहे. बघा, राष्ट्रपती कोणत्याही वैधानिक मंजुरीशिवाय
म्हणजे इथं वैधानिक मंजुरीशिवाय म्हणताय माहिती आहे का, इथं मंजुरीने पाय होतं, म्हणून हे विधान चूक आहे. बाकी तुम्ही वाचून घ्या. तिसरं सेंटेन्स बरोबर आहे, कारण की भारत सरकारच्या सहमतीने राज्याचे राज्यपाल राज्याच्या विषयीचे कार्य केंद्र सरकार व त्याच्या अधिकार सोपवू शकता. विधान बरोबर आहे. सहमती महत्त्वाची हा, म्हणजे उत्तर ब चुकीचं आहे. फक्त लक्षात घ्या. बरेच PIQ आहे, तुम्ही व्यवस्थित पहा. त्यानंतर तुम्ही म्हटलं होतं ना संसद कर वाढू शकते का काय, तर लक्षात घ्या. राज्यसेवा पूर्व परीक्षेत 2 आलेला आहे. कोणते विधान बरोबर आहे? फक्त संसद काय करते, कर वाढू शकत नाही, बाकी सर्वच करू शकते. काय करू शकते बघा, संसद कर कमी करू शकते, रद्द करू शकते. तर बघा याचा सेंटेन्स, याचं उत्तर आहे कडई. संसद कर रद्द करू शकते, संसद कर वाढू शकत नाही, विधान बरोबर आहे. संसद कर कमी करू शकते, हे विधान बरोबर आहे, कारण की संसद कर वाढू शकत नाही, बाकी सर्व करते, म्हणून कडई बरोबर आहे. तुम्ही एकदा लक्षात घ्या. संसद कर कमी करते, 2 नंबरला संसद कर रद्द करते, फक्त संसद करामध्ये वाढ करू शकत नाही, इतकं लक्षात घ्या. आणि हाच प्रश्न 2014 आलेला आहे माय मनानं. पहा बरं स्क्रीनवर. 2015 आलेला आहे, राज्यसेवेला झालेला आहे, 2018ला कॉपी झाला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 नुसार राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षाबाबतचे वार्षिक वित्तीयपत्र वार्षिक वित्तीयपत्र म्हणजे बजेट 112 मध्ये विधान चूक आहे. आणि आता आपल्याला कंबाईंडला प्रीला हेच प्रश्न आला होता की अर्थसंकल्प कोणत्या कलमात आहे, तर हेच आहे. तर लक्षात घ्या. 2 नंबरचं कामाचं आहे आपल्या बघा. संसद कर वाढवू, कमी करू आणि रद्द करू शकते, हे विधान चूक आहे. दोन्ही विधान चूक आहे, कारण की संसद कर वाढवू शकत नाही, फक्त कमी करू शकते किंवा रद्द करू शकते, म्हणून विधान चूक आहे. हेच क्वेश्चन 2018ला आहे. असेच क्वेश्चन रिपीट होतात. हे जर आपल्याला माहीत नसन, आपण अभ्यास करत आहो ना PIQचा, तर आपल्याला जर हे असे प्रश्न जर नवीन वाटत असन किंवा माहीत नसन, तर आपलं PIQ ॲनालिसिस चुकते म्हणा. हे त्याच वेळेस स्वतःला सांगायचं आणि योग्य पद्धतीने अभ्यास करायचा. त्यानंतर पाहतो त्यानंतरचा बघा आपल्याला विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2017 कलम 112 नुसार राष्ट्रपती वार्षिक वित्तीयपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहावर मांडण्याची व्यवस्था करतील, हे विधान बरोबर आहे, कारण की वार्षिक वित्तीयपत्र 112 यालाच आपण अर्थसंकल्प म्हणतो. आणि एक लक्षात ठेव जा, अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेत नाही आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हटलं जाते, हे लक्षात ठेवा. आणि राज्याचा आहे 202 कलम. त्यानंतर बघा कलम 265 नुसार कायद्याने प्राधिकृत केल्याखेरीज कोणत्याही कराची आकारणी वसुली करता येणार नाही. आला का प्रश्न? हे विधान बरोबर आहे. हे करमध्ये येते, आपल्या टॉपिकमध्ये इकॉनॉमिक्समध्ये आणि इकडे पॉलिटीमध्ये सुद्धा येते, म्हणून याचं उत्तर काय राहील? दोन्ही विधाने बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर राहील एकही नाही, 4 नंबरचं. त्यानंतरचं बघा फॉरेस्ट मुख्य पर्यंत सोडायला आहे 265. बघा कायद्याने अधिकार दिले कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली केली जाणार नाही, विधान बरोबर आहे. 266 चूक आहे, कारण की कायद्या मंडळाने दिलेला अधिकार कोणताही खर्च केला जाणार नाही असं नाही म्हटलेलं आहे. 266 संचित निधी संबंधी आहे, आपण ते घेऊच नंतर. यानंतर संचित निधी संबंधी आहे, फक्त ब चुकीचं आहे, बाकी अ कडं बरोबर आहे. तुम्ही पाहून घ्या बाकीचे कलम. तर अशा पद्धतीने आपण नाही का बरेच प्रश्न करावरचे घेतलेले या टॉपिकवरचे, आणि नक्कीच नाही का तुम्हाला नाही का खूप मोठी माहिती देण्याचा उद्देश राहते, परंतु काही मर्यादा असते आपल्याला. या व्हिडिओमध्ये कलमच करायची होती, परंतु आपण कलमाबद्दल जास्तीची माहिती पाहत आहोत, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. कारण की नाही तर मी नुसतं कलम सांगून मोकळं होत होतो, परंतु जी इम्पॉर्टंट माहिती आहे PIQ ते तुम्हाला सांगणं माझं काम आहे. कारण की नुसती माहिती देऊन काही होत नाही, जेन्युइनली सांगण्याचा प्रयत्न करत असतो मी, की बा विद्यार्थी म्हणून मी स्वतः विद्यार्थीच आहे, आणि काय नेमकं विद्यार्थ्याला माहीत पाहिजे, काय फेस करतात त्यांनी, हे सर्व गोष्टी मला अनुभवलेल्या आहे, त्यामुळे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला जर ही आता काही भागत राहिला, 1-2 भाग राहिले आपले कलमावरचे, ते घेऊन घेऊ आपण पूर्ण इम्पॉर्टंट कलम. म्हणजे यानंतर जर कलमावरचा प्रश्न आला तर तुम्ही फक्त नोट्समध्येच पासाल, की बा नोट्समध्ये दिलेला आहे बा, अशाच पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरेपूर. जर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नाही का लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.